कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी थोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। हाय, मी सलील कुलकर्णी आजच्या मधली सुट्टीच्या भागामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। झाड ससा कासव कासव ससा झाड ससा कासव कासव आणि झाड कासव जिंकला। सशाची हुशारी आणि कासवाची चिकाटी एकत्र असणारी मंडळी आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे। आपल्या स्पर्शातून गंधातून आवाजातून जगाकडे बघणारी मंडळी खूप वेगळी आहे, आपल्यापेक्षा खूप पुढे आहे। नमस्कार, गुड इवनिंग। पुणे ब्लाइंड स्कूल के इस मैदान पर मैं विक्रांत कमेंटेटर और हमारे साथी कमेंटेटर सलील दादा कहते हैं हम उनको सलील कुलकर्णी उनके साथ स्वागत करता हूँ। राजू वॉरियर्स और राहुल उनके विरुद्ध ये मैच होने जा रहा है। भाई को शॉट खेल दिया है ऑफसाइड में, एक रन पूरा किया। मंडळी, हा बॉल जो आहे ना, हा आवाजाचा बॉल आहे, लक्षात ठेवा। हा आवाज ऐकायचा आणि तुम्हाला माहिती आहे साऊंड किती स्पीडने ट्रॅव्हल होतो, तो ऐकायचा आणि बॅटिंग करायची। ठीक है, थोड़ा दबावाखाली वाटते आता बॅटिंग टीम। बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद थी। हा आवाज एकदा 4-5 वेळा ऐकतो आणि जाऊन सिक्सच मारतो। राजू यादव खेल दिया इस बार। मला एक गोष्ट लक्षात आली की मी फारच चिडीचा डाव खेळतोय, कारण मी चक्क डोळे उघडे ठेवून मारतोय। आता बघूया काय होतंय। तुमचं जे क्रिकेट विषयीचं प्रेम आहे ना, ते बघून मीच नाही सगळे क्रिकेटर पण थक्क होतील, ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळत होतात। आणि मला असं कळलं की इथले अनेक लोक पुण्याच्या टीममध्ये आहेत, महाराष्ट्राच्या टीममध्ये आहेत, इंडियाच्या टीममध्ये पण काही लोकांना बोलावणं आलेलं आहे। तर कोण, राजू तू आहेस का महाराष्ट्राच्या टीममध्ये? हो, मी पुण्याकडनं खेळतो। अरे वा, काय करतोस? बॅटिंग बॉलिंग दोन्ही? बॅटिंग आणि कीपिंग करतो। कीपिंग? ग्राउंडवर आल्यानंतर सगळ्यात काय करताना मजा येते? बॉलरला 6 चौके मारताना खूप मजा येते। पण त्याला कॉन्सन्ट्रेशन किती लागतं तुला? सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम येतो कॉन्सन्ट्रेट करायला, पण नंतर झाल्यावर खूपच मजा येते मारायला। म्हणजे असा बॅटला बॉल लागतोय आणि बरोबर मध्यभागी लागून टाक असा आवाज आला की तुला असं आतमध्ये असं आहा खूप कॉन्फिडेंट वाटतो तेव्हा। तुमच्या आणि माझ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, तुम्हाला माहितीये का? आपण दोघंही क्रिकेट मधल्या अशा माणसाला भेटलोय की ज्याला भेटायला सगळं जग मरतं। कोण सांगा? सचिन तेंडुलकर। क्या बात है। पण तुमच्यातल्या एका धीट मुलाने जाऊन डायरेक्ट सचिनला मिठी मारली असं कळलं मला। हा हो सर, कारण
पहिली गोष्ट म्हणजे जे आमच्यामध्ये पार्शली म्हणजे ज्यांना थोडं थोडं दिसतं ते मुलं तर सचिनला असं डोळ्याने बघू शकतात. तर माझ्या मनात एक विचार आला की आपण सचिनला हात लावून का पाहू शकत नाही, कारण ब्लाइंड मुलं प्रत्येक गोष्ट हात लावूनच बघू शकतात ना. तर मी म्हणजे विचार केला आणि गेलो सचिन पाशी म्हणजे, आणि सचिनला असं मिठी मारली आणि बघितलं की काय त्याची कशी बॉडी आहे, कसा तो दररोज सकाळी उठत असेल, कसा व्यायाम करत असेल, त्या पद्धतीने इथं आला तर त्याला बॉलिंग टाकण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात. पण काय म्हणला फार पूर्ण म्हणजे सापसलं मी त्याला पूर्ण. हो ना, खिशात काय काय मोबाईल आहे का, इकडे खिशात काय पैसे हा, त्याने बेल्ट घातला होता सर, एकदम मस्त होता त्याचा बेल्ट. क्या बात आहे. पण तुम्हाला एक सांगतो, अजून तुझ्या हाताला तू जाणवतो. परत समजा तुला 4 माणसं समोर उभी केली आणि सांगितलं की यांना मिठी मार आणि याच्यातला सचिन कुठलं ओळखशील? हा, ओळखू शकतो सर, सहज ओळखू शकतो. हो ना, सहज ओळखू शकतोस. हो, क्या बात आहे यार सचिन. मला असं वाटतं खूप लाखो लोक, करोडो लोक तुझ्यावर प्रेम करतात, पण हा त्याच्यातला स्पेशल मुलगा आहे तुझ्यावर प्रेम करणारा, की ज्याला खरोखर किती लोकांमधनं फक्त स्पर्शाने सचिन ओळखू येईल. तर एकदा आपल्या मित्रासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. बरं, एकदा मला असं आहे की आपल्या युवराजची तब्येत जरा बरी नाही, तुम्हाला माहितीये का? माहिती. चला मग आपण एकदा युवराजसाठी सगळ्यांनी प्रार्थना करूया की युवराज सिंग पटकन बरावं, कारण आपल्याला परत त्याला असं ते मिड विकेटवरनं 6 मारताना बघायचं आहे ना. 6 बॉलला 6. क्या बात आहे युवराज सिंग, वी ऑल आर विथ यू आणि यू हॅव टू गेट वेल व्हेरी सून, कारण आम्हाला परत तुला असं पुढे येऊन मिड विकेटवरनं 6 मारताना बघायचंय आणि या मुलांना ती कॉमेंट्री ऐकायची आणि तो आनंद घ्यायचा 6चा. आणि आपल्याला सगळ्यांना प्रचंड आवडणारा क्रिकेट, या क्रिकेटसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजूया आणि या गप्पा संपवूया. क्रिकेटच्या मैदानावर यांनी बाहेर भयंकर दादागिरी केली. आता इथे माझं होम ग्राउंड आहे, पेटी बिटी घेऊन बसलोय, त्यामुळे आता मी जे सांगेन त्यांना करायला लागेल. आणि एक खूप गोड गोष्ट आहे की त्यांचे संगीत शिक्षक कांबळे सर इथे हार्मोनियमवर आहेत आणि हे दृश्य बघायला फार छान वाटतंय. एकदा या तिघांचे आपण जोरदार स्वागत करूया टाळ्यांनी. चला. ढाल दे नव्हे पंचप्राण जीवारत ताल दे घर पर रान देवा जळ शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला एवढ्या ऑर्केस्ट्रेशन बरोबर केलेलं गाणं आहे, पण अख्खा रिदम जो फक्त एका डग्ग्यावर वाजवत होता त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. सुदामसाठी. सुदाम, क्या बात आहे. ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. अगबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगबाई
ढगबाई आगबाई ढगबाई आगोबाई ढगबाई. या माझ्या छोट्या मैत्रिणींचा डान्स बघून मी अगदी भारावून गेलोय, कारण मी अग्गोबाई ढगोबाई शेकडो वेळा गायलंय, पण ते वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर चमचम छडी, ती छडी आजपर्यंत मला काही दिसली नव्हती, ती यांनी आज मला दाखवली. आणि खरं तर मी शाळेमध्ये खूप वेळा छडी खाल्ली आहे, कारण बहुतेक वेळा शिक्षक शिकवत असताना मी बाकावर काहीतरी कोरत असायचो किंवा पट्टी घेऊन बॉल बेरिंगनी घसरगुंडी खेळत असायचो. पण आता जर नीट विचार केला तर हेच क्षण मनाच्या तळाशी खूप छान साठवून ठेवलेले आहेत. असो, तुम्ही तुमचे ते क्षण आठवा. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. म्हणजे मी 8वी पर्यंत अशी सायटेडमधून शिकले, त्याच्यानंतर माझी म्हणजे दृष्टी गेली. मी, माझे आई वडील, माझी बहीण, माझे वडील एक दिवस म्हणजे कामावरची सुट्टी कमी करून आम्हाला चौपाटीला फिरायला घेऊन जायचं. भेळपुरी खाणं, पाणीपुरी खाणं, कोणातली आईस्क्रीम, परत समुद्रात फिरणं, हे ते माझं कायम हो कायम स्मरणात राहिलंय. मधली सुट्टी मधली सुट्टी. आणि आता आपण आलोय या अत्यंत देखण्या लायब्ररीमध्ये. इतकी पुस्तकं एकत्र बघण्यासारखं दुसरं सुख नाही. आणि ही मित्रमंडळी सगळेजण वेगवेगळं काहीतरी वाचतायत अगदी मनापासून. उद्या हा काय वाचतोय? 10 धमाल नाटुकल्या वाचतोय. हा आपले वनमित्र वाचतोय. तू काय वाचतोय सर मित्र? मी कणा ही कविता वाचत आहे. अरे वा, तुला कोणाची कविता माहितीये ही? हो, कुसुमाग्रज यांची कविता ही आहे. वा वा, वाच वाच. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खसली चूल विझली, होते नव्हते नेले, भिंत खसली चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. वा 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 मित्रा, काय वाचलीस तू कविता ही? सर, ही कविता आमच्यातर्फे आपल्याला भेट. थँक्यू, थँक्यू सो मच. अशा पद्धतीची मिळालेली पहिलीच कविता आहे मला, आणि ही कविता मी खूप जपून ठेवीन. आणि आज ही कविता तू खरंच इतकी सुंदर वाचलीस, अंगावर काटा आला खरंच, आणि खूप मनापासून वाटलं की कुसुमाग्रजांनी ही कविता तुझ्याकडनं ऐकायला हवी होती. पण मी तुला नक्की सांगतो की एखाद्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात मी तुला घेऊन जाईन ही कविता वाचायला. थँक्यू सर. इतकी छान वाचली. थँक्यू, खूप अभिनंदन. थँक्यू सर. जगातल्या कुठल्याही शाळेत चालतो तितकाच दंगा इथेही चालतो, तितकाच खटाळपणा चालतो. त्याच्यामुळे आता मी यांच्याशी आणि काही मैत्रिणींशी यांच्या खटाळपणाबद्दल गप्पा मारणार आहे. दंगा करता म्हणजे करता काय? मी वर्गामध्ये जर रीडर वाचत असतील तर हळूच म्हणजे मागणं पळून जाण्याचा प्रयत्न करते. आम्ही खूप खटाळपणा करतो सर, आणि आमचा जास्तीत जास्त जोर युवराजवर असतो. युवराजला त्रास देतोस? हो. का तू इतकी छान त्याने सौमित्र सारखी कविता वाचली जवळजवळ? नाही सर, म्हणजे त्याला आता तो छंद आहे ना सर, परत आता त्याला गाणी वगैरे ऐकायला आवडतात, भगवद्गीता आवडती त्याला, व त्यामुळे त्याला आम्ही आमच्या शाळेमध्ये स्वामी म्हणून नाव पाडलेलं आहे. स्वामी? हो. त्याचं दर्शन घेता का? हो, आणि त्याला खूप चिडवतो सर आम्ही. तर काय रुटीन असतं तुमचं? किती वाजता उठता? आम्ही सर सकाळी 5:30 वाजता उठतो. अरे बाप. उठा वाटत नाही पण पण मला एक सांगा, कोणाला असं वाटतं का खरं परत की एवढं रुटीन नको बाबा, असं वाटतं की 8:30 वाजता उठावं? हो सर, मला
एक मिनिट, स्वामींना बोलायचं. स्वामींना काय वाटतं? सर केव्हा केव्हा सर्वांनाच असं वाटत असावं कदाचित, कारण सर एवढं रुटीन दररोजच असल्यानंतर कंटाळा येणारच सर सर्वांना. हा कशा टोन मध्ये बोलतोय की या जीवनामध्ये या सगळ्या पामरांना यांचा कंटाळा येणारच, पण ह्याला नाही येणार. तुला नाही. तुम्हाला कोणाकोणाला काय काय स्वप्न पडतात मला ऐकायचे, एकेकाने सांगायचे. एकेकाने आधी स्वामी, पहिला मान स्वामींचा लक्षात ठेवा. स्वामींना कारण नक्कीच तपश्चर्याची स्वप्न पडत असतील. सर मी खूप मोठा साहेब झाल्यासारखं वाटतं सर, आणि मी सर्वांना आदेश देतोय असं नेहमी स्वप्न पडतात सर. कशा प्रकारचे आदेश? हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे आपल्या हातून. एक मिनिट हे बघ, हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, हे कोण सांगतात माहिती? मंत्री. म्हणजे तुला पॉलिटिशियन होण्याची स्वप्न पडतात का? कारण हे व्हायलाच हवं वगैरे असं. प्रतिभाताई पाटील सारखा म्हणजे राष्ट्रपती झालो असं वाटतं कधी कधी सर. स्वप्नामध्ये स्वप्न पडतात सर ते. आणि माझ्या स्वप्नात मी शाळा दररोज बुडवत असते आणि मी दररोज नेहमी शिक्षेत सापडत असते. शाळा बुडवते, शिक्षेत सापडते. हो. तरी शाळा बुडवते पुढच्या दिवशी स्वप्न. एकदा मी आमच्या प्रिन्सिपलशी भांडले की हो स्वप्नात म्हणजे खरोखरची भांडलेच होते. आणि त्या दिवशी मला परत तसं संध्याकाळी स्वप्न पडलं. त्यावेळेस मी ज्यावेळेस खरोखर भांडले त्यावेळेस बाई मला म्हटलं की तू एक दिवस माझ्या खुर्चीवर बसून बघ. आणि मग मी स्वप्नात खरोखर असं मला वाटलं की मी बाईंच्या खुर्चीवर आहे आणि बाई मला काहीतरी विचारतायत. ज्या टोनिंगमध्ये बाई मला रागाने बोलल्यात त्याच टोनिंगमध्ये मी बाईंना रागाने बोलले होते. म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या मनात असं आहे की आपण बाईंची जागा घेऊन त्यांना एकदा बाई ऐकतात एवढं लक्षात ठेवा. आणि टीव्हीवर तर ऐकणारच आहे. आज स्वप्न पडलं मला सकाळी की माझे ज्या सगळ्या बहिणी आहेत ना त्या माझ्या घरी आलेल्या आहेत आणि मी मात्र सगळ्या त्या घरी गोळ्या मेळ्याने आल्यात आणि मी मात्र शाळेमध्ये क्लासला गेली आहे असं स्वप्न पडलं. म्हणजे मला असं वाटतं घरी जावं असं वाटतंय बहुतेक. हो ना, बरोबर आहे. ते स्वप्नात दिसायला लागतं. मी फिरत असताना एक छोटी मुलगी, तिचं नाव अनुजा पावडे, तिच्या मम्मीने मला हाक मारली. म्हणे काय ग ताई शाळा कशी आहे तुमची? मी तिला सांगितलं शाळा आमची एकदम छान आहे म्हटलं. तिच्या मम्मीला पूर्ण महत्त्व पटवून दिलं. इथं कसं कसं असतं, म्हणजे किती वेळाने कसला चार्ट असतो काय सगळं पटवून दिलं. आणि त्या मुलीशी पण थोडंसं गोड बोलले. म्हटलं चल बाळा मी तुला चॉकलेट देते आज जाऊन. आणि तिला गाणं म्हणायला लावलं. तिची करमणूक केली. तेव्हा कुठे ती तिच्या मम्मीला म्हणाली आई तू जा, मी याच ताईकडे राहणार, तिला सांगून ठेव मला कुठे सोडू नको, मी याच ताई बरोबर जास्त राहणार. आपण सगळे जे रॅगिंग करणारी जी मित्रमंडळी त्यांच्या थोबाडीत बसणारी यांची सगळ्यांची ही वागणूक आहे आणि या सगळ्या कहाण्या आहेत. आता तरी रॅगिंग बंद करा. आता मला एक कसला आवाज येतोय मध्येच? टॉकिंग वॉच हा फार छान प्रकार आहे. तुम्हाला वेळ सांगतं का ते? किती मिनिट? थांबा स्वामी सांगतात. बटन दाबल्याबरोबर ते वेळ सांगतं सर. वेळ सांगतात? हो सर. असं मग वर्गात तुम्ही जनरली की कसं दाखव? अच्छा वेळ सांगतो. हो सर. पण जनरली किती वेळाने तुम्ही बटन दाबता वर्गात? सर खूप वेळा म्हणजे एकदम 25 मुलं बटन दाबायला तर सगळ्यांच्या सतत वेळा ऐकवायला लागल्या. ते म्हणतात घड्याळ फेकून देईन मी असं म्हणतात. हो सर. तुमच्यापैकी असं कोणी आहे की ज्यांना आधी ज्यांनी बघितलं आणि आता नाही दिसत? म्हणजे मी 8वी पर्यंत अशी सायटेड मधून शिकले, त्याच्यानंतर माझी म्हणजे दृष्टी गेली. पण मी 8वी पर्यंत म्हणजे मी, माझे आई वडील, माझी बहीण, माझे वडील एक दिवस म्हणजे कामावरची सुट्टी कमी करून आम्हाला चौपाटीला फिरायला घेऊन जायचे. तो कायमचं म्हणजे म्हणजे भेळपुरी खाणं, पाणीपुरी खाणं, कोणातली आईस्क्रीम, परत समुद्रात फिरणं, हे ते माझं कायम कायम स्मरणात राहिलंय. मी आग्र्याला जाऊन ताजमहल पाहिलेलं ना ते जास्त आठवतं मला. ताजमहल नशीबवान आहे. मला असं वाटतं की तुझ्या मनावर तो कायमचा कोरला गेला. हो मला पण सर 10वी पर्यंत चांगलं दिसत होतं फुल सायटेड. त्यानंतर मी चिकनगुन्या झाला ना मला, तेव्हा ब्लाइंड झाले. नंतर आता 4 वर्ष मला पूर्ण झाले. तर मी शेतामध्ये मला काम करायची खूप आवड होती आणि मी अजून सुद्धा शेतामध्ये जाते. आई बरं काय काम करते मी. आणि आमचं खेडेगाव असल्यामुळे मला खूप शेताची आवड आहे आणि शेत माझ्या स्वप्नामध्ये पण येतं. कधी कधी मी शेतामध्ये काम करते. हे हिरवा रंगही तुझ्या सतत मनात. हो
खूप छान खूप छान. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला दिसत होतं. तुला काय आठवतं? हा सर, जेव्हा माझे वडील इथे पुण्याला आर्मीमध्ये होते तेव्हा म्हणजे वडील जेव्हा घरी यायचे ना तेव्हा म्हणजे मी म्हणजे दुसऱ्यांच्या घराचे असे दार असे वाजवायचो, ते रागवायचे आणि मग म्हणजे माझे वडील मला म्हणजे थोडंसं. काय झालं? काय नाही सर. काय वडिलांची आठवण आली? आम्हाला शिवणकला हा विषय होता आणि आमची त्यावेळेला युनिफॉर्मचा खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट युनिफॉर्म असायचा. अत्रे सर होते आम्हाला शिवणकामाला, त्यांनी शिवायला दिली होती. मी अनेक दिवस ती पॅन्ट शिवत होतो आणि जेव्हा पूर्ण झाली तर ते सरांनी अशी धरून बघितली. मग दुःखी स्वरात मला म्हणाले की ही दुरुस्त कर आणि वापस स्वतःच म्हणून. आमचा एक फार एक्सपर्ट टेलर होता शिवाजी पार्कला राहायचा, त्यालाही ती करता आली नाही. मधली सुट्टी मधली सुट्टी पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते. आणि मित्रांनो, आता या अगदी खास एपिसोडमध्ये एक अगदी खास पाहुणे आलेले आहेत. आपण सगळे ज्यांचे फॅन आहोत ते दिलीप प्रभावळकर आज इथे आहेत आपल्याबरोबर मधली सुट्टीमध्ये. खूप मनापासून स्वागत. आणि तुमची शाळा, तुमच्या शाळेतले दिवस? माझ्या 2 शाळा झाल्या. म्हणजे आमच्या वेळेला SSC म्हणजे 11वी होतं. तर पहिली माझी शाळा होती 5वी-6वी पर्यंत, ती शारदाश्रम विद्या मंदिर. मॉन्टेसरीपासून ते 5-6वी पर्यंत मी त्या शाळेत होतो. आणि नंतर मग 7वी पासून 11वी पर्यंत मी छबिलदास लल्लूभाई मुलांचे विद्यालय बॉईज स्कूलमध्ये मी गेलो. दादरमधल्या 2 शाळा होत्या. त्यातली गंमत म्हणजे पहिली शाळा जी होती शारदाश्रम विद्या मंदिर, ती आमच्या मी ज्या सोसायटीत राहत होतो, मुंबईला राहतो मी, तिथे घर आहे, तर ती शारदाश्रम सोसायटी आहे आणि नंतर शारदाश्रम शाळा झाली. तर ती आत्ता त्याची खूप मोठी इमारत आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला ते आमच्या सोसायटीचंच घराचंच एक्सटेन्शन वाटायचं. म्हणजे शाळेत मी जातोय असं न वाटता आता खाली उतरून दुसऱ्या ठिकाणी मी जातोय असं ते एक्सटेन्शन आम्हाला वाटायचं सोसायटीला. शाळा भरल्यानंतर तुम्ही हो निघाल तरी चालायचं. आई दिसायची मला, कधी आईला हात करायचो मी मॉन्टेसर असताना. आणि त्याच्यात आमच्या वर्गातली काही मुलं मुली ही आमच्या सोसायटीमधलीच होती. शिक्षिका काही सोसायटीतल्या होत्या. त्याच्यामुळे मला मी म्हटलं त्याप्रमाणे एक शाळेचं एक सेपरेट असं शाळेची एक एंटिटी अशी मला कधी वाटली नाही. पण याच्यात एक अडचण येऊ शकते की म्हणजे आपण जे शाळेत कधीतरी पोटात दुखतंय, तापच आलाय किंवा उलट पण की घरी येऊन शाळा लवकर सुटली असं सांगायचा काही स्कोप नाही नव्हता. आणि अरे गंमत सांगतो तुला, त्याची बरी आठवण झाली. आमचे हेडमास्टर रघुवीर सामंत म्हणून होते. ते तर काय झालं, उशीर झाला म्हणून पाऊस खूप पडत होता, उशीर झाला. तर उशीर आलेल्या मुलांना बाहेर उभं केलं होतं सगळ्यांना. आणि रघुवीर सामंत छडीबिडी घेऊन बाहेर आले ते सगळं. आणि मग त्यांना दया आली मुलांची, अरे तुम्ही या पावसात खूप भिजून या. तर मी तिथे मलाही लेट झाला होता, तर मी ते उंच मुलांच्या मागे लपलो होतो. म्हणजे पावसात यायला उशीर झाला हे त्यांनी कारण सांगितलं, रस्ते खूप पाण्याने तुंबले. तर मी तिकडेच राहत होतो. त्याच्यामुळे मी हो केलं सगळं. मी पण हो असं मोठ्याने सगळ्यांच्या मुळे केलं, पण लपलोच आहे मागे. कारण त्यांनी जर मला बघितलं त्याने ओळखले हा इथेच राहतो शेजारी. ह्याचा काही रस्ते पाण्याने भरले म्हणून याला उशीर झाला असं काही झालेलं नाहीये. तर हा एक थोडासा एक डिसएडव्हान्टेज होता. पण तुम्ही विद्यार्थी म्हणून आता तुम्ही हा सांगितलं त्याच्यातही मला असं वाटतं तो मिश्किलपणा होता. आणि मला असं नेहमीच जाणवतं की मी जी काही थोडीफार सुरुवात केली माझ्या नाटकाला, अभिनयाला वगैरे, ती आमच्या या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेमध्ये, शारदाश्रम सोसायटीमध्ये. तर त्यावेळेला आम्हाला एक धडा होता, गड आला पण सिंह गेला नावाचा. त्याच्यामध्ये मला शिवाजीचा रोल दिला होता. खूप मानाचा रोल त्यावेळेला होता. छोटा होतो मी फारच. आणि त्याच्यात काय झालं, त्याच्यामध्ये आधी तानाजी आणि उदयभानू असं द्वंद्वयुद्ध होतं. त्यात तानाजी मारला जातो, गड आला पण सिंह गेला. आणि मग शेलार मामा आपल्या भाच्याचा सूड घेण्यासाठी उदयभानूशी लढतो आणि त्यांचं द्वंद्वयुद्ध होतं. सगळी शाळेतलीच मुलं होती, माझ्यापेक्षा मोठी सगळी. तर त्या काय झालं, गंमत काय झाली की त्या उदयभानू आणि शेलार मामाच्या युद्धामध्ये त्याचे मॅन उडालं उदयभानूचं आणि ते उडून खाली पडलं. मग आधी मॅन पडलं, मग तो पडला खाली आणि मग तो उठून गेला. त्याच्यानंतर आमचा सीन होता माझा आणि मासाहेबांचा, जिजाबाईंचा. तर मी म्हणतो की गड आला पण माझा तान्या गेला म्हणून, सिंह गेला असं. तर मी ते बघत होतं, त्या माझी दृष्टी काकदृष्टीने बघत होतं तिकडे. त्यांच्या त्या द्वंद्वयुद्धामध्ये ते मॅन पडलेलं मला फार त्रास व्हायला त्याचा. स्टेज कसं साफसूफ हवा, आता आमचा सीन सुरू होणार आहे म्हणून.
म्हणून मी आमच्या सीनच्या तयारीचा भाग म्हणून मी धावत स्टेजवर गेलो आणि ते मॅन उचलून घेऊन आलो की सगळं साफसूफ व्हावं म्हणून. आणि पडदा उघड्या मला लक्षातच नाही. प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला लोकांचा. आत्महत्या आलं तर मला वाटलं बाई शाबासकी देतील. बाई उभ्या होते विंगमध्ये हातात कागद घेऊन. तर बाईने टपलीत मारली माझ्या आणि मग सगळ्या मोठ्या मुलांनी हात धुवून घेतले मला. कोणी कान पिरगळला, कोणी चिमटे काढले. त्यामुळे पुढची जी वाक्य होती माझी की मासाहेब गड आला पण माझं ताने गेलं, मी अक्षरशः रडत म्हटली. मी हुंके ते रडत म्हटली. तर मुलांना ह्या लोकांना काय केलं आश्चर्य वाटलं. मी किती समरस होऊन अभिनय केला त्यांना वाटलं. नैसर्गिक अभिनयाला पहिली दाद तेव्हा मिळाली. त्याच्यामुळे तुमच्या प्रायव्हेटली तुमच्या काही गोष्टी असतील त्या स्टेजवर आणायच्या नसतात. हा धडा मी तिकडे पहिल्यांदा शिकलो. तुम्ही विद्यार्थी म्हणून कसे होतात की खूप खूप जास्त गंभीर, खूप जास्त शिस्तप्रिय? शिस्तप्रिय होतो, गंभीर नव्हतं. मी कधी असं उघडपणे एक अशी मुलं असत नसं नाही. मी माझ्या बऱ्याचशा त्या अशा पण वाटतं खोडी गनिमी काव्याने खोड्या चालायच्या. पण मला बाकी या सगळ्या काय म्हणतात त्याला हॉबीज, छंद जे होते ना ते सगळ्याची सुरुवात तिकडे झाली. पण खूप इच्छा होती गाणं शिकावं. तुम्हाला कधी हे केलं पण एक ज्याला संगीताचा कान म्हणतात ना तो मला पहिल्यापासून होता. मला गायला खूप आवडे. एक ते मी पतितामधलं गाणं होतं अंधे जहाँ के अंधे रास्ते जाय तो जाय कहा असं शंकर जयकिशनचं म्युझिक आहे. भयंकर आवडायचं मला. ती पाठ करून ठेवलं होतं. आणि कुठलाही ह्याला मी ते म्हणायचं गाणं. शेवटी सर कंटाळायचं, अरे तू दुसरं काही तिला पाठ कर ना असं म्हणायचं मला. पण आजच्या मधल्या सुट्टीत तुम्ही गाऊ शकता ना. शाळेचाच विषय चाललाय तर छबिलदास मधले पण आता तुम्ही मित्र भेटत असाल किंवा? हो भेटतो. पण हे खरं अनेकांना आश्चर्य वाटते. म्हणजे बरेचसे आमचे मित्र आहेत त्यामुळे वर्षात वगैरे एकदा भेटतो, चक्क भेटतो. आणि कधी कधी बायको मुलांसकट, पण बऱ्याचदा एकटेच. मी जरा वायातपणा करता येतो. मी जुन्या आठवणी सांगून. म्हणजे बॉईज स्कूल होती त्यावेळेला छबिलात लल्लूबाई मुलांची. बॉईज स्कूलच्या अशा काही खास आठवणी नक्की आहेत. मी हे नाटकाची आवड वगैरे होतीच आमची. 9वी का 10वीत असताना मी म्हटलं त्याप्रमाणे आमची 11वी मॅट्रिक होतं, SSC होतं. तर आमच्या मराठीच्या सरांनी लिहिलेलं नाटक होतं. त्यात मी मेन रोल केला होता. तर त्याच्यामध्ये पौगंडावस्थेतल्या मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं की त्याला त्याचं मन सैरभैर होतं, स्थिर होत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, एखाद्या मुलीबद्दल आकर्षण वाटू लागतं. मी आता शाळा बेळाचा तो विषय जो आहे पौगंडावस्थेतला तर तसं तो विषय होता. तर आणि मग त्याला त्या मुलीची वाक्य ऐकू येतात, तू अभ्यास करत जा, वडिलांचं ऐकत जा वगैरे. आता आमचं बॉईज स्कूल, मुलगी कुठली आणणार म्हणून एक बायकी आवाज असलेल्या मुलाला तो रोल दिला. आतमध्ये माईक घेऊन तो बसायचा आणि खून केली की तो बोलायला लागायचा. तर बरीच वाक्य होती त्याची. तर नाटक संपलं, टाळ्या वेळा पडल्या, ते कौतुका टाळ्या असतात वगैरे. आणि प्रचंड सगळे संख्येने प्रेक्षक वर्ग मुलांचा विशेषतः तो आतमध्ये आला. तर मी असा हात पुढे करून राहिलं तर अभिनंदन करतील माझं म्हणून, चांगला रोल केला म्हणून मनापासून केला मी. तर ते माझ्या अंगावरून पुढे गेले सगळे. मी मुलगी कोण आले बघायला गेले आतमध्ये सगळ्या. की बॉईज स्कूलमध्ये त्या गमती खूप आहेत आमच्या छबिलदासमधल्या. आश्चर्य मला आत्ता मला माहीत नाही पण आम्हाला शिवणकला हा विषय होता. आणि आमची त्यावेळेला युनिफॉर्मचा खाकी हाफ पॅन्ट आणि पांढऱ्या शर्ट युनिफॉर्म असायचा. अत्रे सर होते आम्हाला शिवणकामाला, त्यांनी शिवायला दिली होती. मी अनेक दिवस ती पॅन्ट शिवत होतो. आणि जेव्हा पूर्ण झाली तर ते सरांनी अशी धरून बघितली. बराच वेळ ते बघत होते. मला मग दुःखी स्वरात मला म्हणाले की ही दुरुस्त कर आणि वापर स्वतःच म्हणून. कारण ती कुठल्याच वयाच्या किंवा आकाराच्या मुलाला झाली नसते अशी, पण पीटीच्या सरांना पण झाली नसते अशी ती काहीतरी वेगळी वाटी शिवलेली गेलेली होती. आमचा एक फार एक्सपर्ट टेलर होता शिवाजी पार्कला राहायचा, स्टिचवेल म्हणून. तर त्याने ते आव्हान स्वीकारलं, मी ही नॉर्मल करून तुला मी घालायला करून देतो म्हणून. त्यालाही ती करता आली नाही. छबिलदास मधले तुम्ही आता खूप गोड किस्से सांगताय. छबिलदास मध्ये एक तुमचे मित्र त्यांना तुम्ही खूप वर्षात भेटला नाही, कोणाला आपण इथे बोलूया. तुला आठवत असेल आपण दोघे एका बेंचवरती बसत होतो आणि आपल्या मागे गणपुले बसत होता आणि आपल्या बरंच थट्टा मस्करी वगैरे चालू होतं. तुम्ही शाळेतला असा एखादा धमाल गोष्ट आम्हाला सांगा. आम्हाला देवचक्के नावाचे सर होते, तुला आठवत असेल? मराठीला. आणि ते देवचक्के नावाचे सर नेहमी आम्हाला असं सांगायचं, मला जर अडलं ना कुठला शब्द तर मी शेजारच्या मास्तरांना विचारून तुम्हाला सांगेन. आमच्या एका कवितेमध्ये कुंददंती नावाचा एक शब्द आला. तर त्याने सगळ्यांचे दात हसून दाखवून सांगितलं होतं. सगळे कॉन्शियस होते भयंकर. कोणाचे कुंददंती आम्ही सांगतो म्हणून दाखवून, तुझे नाही म्हणजे सगळ्यांचे त्यांनी दोष काढले दातांचे आपले. आज मला वाटतं या निमित्ताने छबिलदास मधले अनेक विद्यार्थी जे बघत असतील एपिसोड सगळ्यांना देवचक्के सर पुन्हा एकदा आठवले असेल. सगळेजण तो आवाज आणि त्यांचं शिकवणं. मला ह्या निमित्ताने असं वाटतं की तुम्हाला आत्ता समजा
असं सांगितलं की एक शाळेतला दिवस तुम्हाला आता परत मिळेल, तर कुठला दिवस आठवतो किंवा कुठला असं वाटेल की हा दिवस मला परत आवडेल? 6वी शाळेतला मला एकच दिवस परत जगायला आवडेल, म्हणजे एक दिवस आमच्या ताब्यात शाळा दिली होती. म्हणजे 2 विद्यार्थ्यांना 3 विद्यार्थ्यांना निवडून त्यांना मुख्याध्यापकांनी हे केलं होतं, पर्यवेक्षक. मला मुख्याध्यापक केलं होतं, वर्ग चालवले एक दिवस, आणि खरे शिक्षक आमचे कौतुकाने बघत होते. तो मला परत हे करायला आवडेल. म्हणजे मोठं नसताना मोठं होण्याची ॲक्टिंग त्यावेळेला आम्ही करून, झेपत नसतानाच अख्खी शाळा चालून बघितली. आजच्या मधल्या सुट्टीच्या भागामध्ये ज्या खास मित्रांशी मी गप्पा मारतोय, त्यांच्याबरोबर धमाल करतोय, त्यांना मी असं प्रॉमिस देऊन आलोय की तुम्ही त्यांच्याशी थोडंसं बोलाल, आणि ती आमची मंडळी खूप उत्सुक आहे तुमचं बोलणं ऐकण्यासाठी. नाही, मला सैलकडनं कळलं की तुमच्याबरोबर तुम्ही खूप खेळलात, कविता म्हटल्यात. मला खूपच आनंद झाला ऐकून, आणि मला प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला पण आवडेल येऊन. हां, आणि मुख्य म्हणजे तुम्ही असलेल्या एपिसोडमध्ये मला सहभागी व्हायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. आणि मला अधिक आनंद होईल तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्या गप्पा ऐकायला. तुम्हाला मी जरूर भेटीन, एवढं मी सलीलला प्रॉमिस देतो. क्या बात आहे मित्रांनो, तुम्ही जिंकलात. बघितलं ना तुम्हाला कुठल्या व्यक्तीचं कुठलं प्रॉमिस मिळालंय. तुम्ही मगाशी तुमच्या शाळेबद्दल सांगितलं की घर आणि शाळा इतकी जवळ होती, आणि घरासारखी शाळा होती, म्हणजे इतकी जवळ. आत्ताच्या इतक्यात कुठल्या शाळेमध्ये गेलायत किंवा बघितलेत? नाही, खरं सांगू सलील, मला तसं त्या वयाचं, मी ज्या वयाचा असतानाच्या आठवणी सांगितल्या, त्या वयाचं माझ्या अगदी जवळपास कोणी नाही आहे आता आमच्या घरात असं, किंवा फॅमिलीत. त्याच्यामुळे मला पुष्कळाला ती माहिती काढायला लागते. पण मला खरंच खूप इच्छा आहे की त्यांच्या नकळत, म्हणजे शिक्षकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या नकळत गुपचूप तिथे जाऊन, म्हणजे अदृश्य होता आलं असतं फार बरं झालं असतं, तिकडे जाऊन हे बघावं, तिथं एकूण वातावरण कसं आहे, माहोल कसा आहे त्याचा, मुलं कशी रिॲक्ट होतात शिक्षकांना, शिक्षक शिकवतात कसे. खूप इच्छा आहे, पण ते नाही शक्य होणार. मला असं वाटतं की ते वेश पाठून जावं, गुपचूप इलेक्ट्रिशियन किंवा अमुक बिघडलं, फॅन बिघडलाय किंवा असं काहीतरी कोपऱ्यात काहीतरी काम चाललंय, असं वेश पाठून जावं. आणि मला वाटतं तुम्ही त्याच्यात इतके एक्सपर्ट आहात, की तुम्ही कॅरेक्टर्स केलेली तुम्ही, की आता मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांनी बघा, लक्ष ठेवा, तुमच्या शाळेमध्ये जर कोणी काही नीट करायला आलाय, काहीतरी नवीन बसवलं, तर ते कोण आहे तुम्ही चेक करा. पण ते कुणालाही दिलीप प्रभाकर समजून सही घेऊ नका, म्हणजे आधी खात्री करा म्हणा. आता तुम्हाला शाळा या विषयावरच्या गप्पा खरंच ऐकायला इतकं फ्रेश वाटतं. तर ह्या आपल्या शाळेतल्या गप्पांचा शेवट, तुम्ही जे शाळेत काहीतरी परफॉर्म करत होतात, मग मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणलात की ते गाणं मला दरवेळी म्हणायला लागायचं, अंधे जहाँ के अंधे राहते, ते मी गाणं पाठ करून ठेवलं होतं. तर ते गाणं नंतर तू काय करणार आहे प्रभावळकर, तर म्हणलं मी गाणं म्हण, कुठलं तेच का नेहमीचं, असं म्हणजे सर चिडायचं, तू पण चिडशील आता ते गाणं. मी म्हटलं ते असं होतं, अंधे जहाँ के अंधे रास्ते जाए तो जाए कहाँ, असं गाणं होतं तलबेहूचं. तलबेहूचा आवाज थोडा कापरा असल्यामुळे आपला भीतीने कापरा झाला तरी चालायचं असं मला वाटायचं, म्हणून मी ते सोयीसाठी ते गाणं निवडलं होतं. या खास एपिसोडमध्ये तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं, आणि सगळ्याच आपल्या मराठी रसिकांना खूप मजा आली असणार 100% की तुमचे शाळेतले दिवस ऐकायला. तर खूप मनापासून थँक्यू. तुम्हाला धन्यवाद, प्रेक्षकांना धन्यवाद. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आणि आता छोट्या मोठ्या रसिकांचं अत्यंत आवडतं सेगमेंट, जादूची कांडी. आपण आपल्या या मित्रापासून सुरुवात करूया. आपल्या भारतावर आत्ता जे अतिरेकी हल्ले होतात, ते जर माझ्याकडे जादूची कांडी असती तर मी ते अतिरेकी हल्ले होऊन दिले नसते. क्या बात है, क्या बात है. माझ्याकडे जर जादूची कांडी आली तर मी हुबेहूब लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला सगळ्यांना बनवून दाखवेल. मला जर जादूची कांडी मिळाली तर सचिनचं ते 100वे शतक जे होत नाहीये, ते या जादूच्या कांडीने मी सचिनचं 100वे शतक करणार. वा 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 अजय, माझी पण ही इच्छा आहे रे बाळा. माझी इच्छा ही आहे, जर का मला जादूची कांडी मिळाली तर मी माझ्या सगळ्या वर्गाच्या मुलांना डोळे आणून देईन आणि त्यांच्याबरोबर बॉडीगार्ड पिक्चर ह्या बघेन. काय लकी सलमान खान आणि बॉडीगार्ड, की त्याच्यासाठी याला सगळ्यांना डोळे यावेसे वाटतात. खरंच मित्रा मस्त. जर मला जादूची कांडी मिळाली तर मला माझ्या आईचा चेहरा जवळनं बघायचा. वा वा वा, नक्की तुला बघायला मिळेल बाळा. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी असं म्हणेन की जगात जेवढे अपंग व्यक्ती आहेत तेवढ्यांनी मी त्या जादूच्या कांडीने बरं करेन. देव करो आणि याला जादूची कांडी खरी खरी मिळो, आणि याची जादूची कांडीचा खरंच उपयोग हो.
या शाळेमधल्या मुलांशी मनसोक्त गप्पा मारताना यांच्यातल्याच एका मुलाने मला एक फार छान गोष्ट सांगितली. गोष्ट अशी आहे, दिवस मावळतो, अंधार पडतो आणि सगळे चाचपडायला लागतात. कोणाला वस्तू सापडत नाही, कोणी जिन्यात अडखडून पडतं आणि मग घरात एक पंटी लावली जाते. सगळीकडे प्रकाश पडतो, सगळ्यांना सगळं एकदम सोपं होऊन जातं. सगळ्या वस्तू दिसायला लागतात, सगळ्या जागा दिसायला लागतात. पंटी म्हणते, बघा मी किती मोठी आहे, माझ्यामुळे प्रकाश पडला, माझ्यामुळे तुमचं जगणं सोपं झालं, मी तुम्हाला प्रकाश दिला, मी किती महान आहे, मी किती मोठी आहे. किती गर्व होतो तिला. तेवढ्यात एक वाऱ्याची झुळूक येते आणि ती पंटी विझून जाते. घरातलं एक छोट पोर येतं, ती पंटी परत पेटवतं आणि पंटीला म्हणतं, हे पा, एवढासा प्रकाश दिलास आणि त्याचा किती गर्व केलास आणि एक वाऱ्याची झुळूक आली आणि तू विझलीस ना, पुन्हा पुन्हा पेटवलं तरी पुन्हा पुन्हा वाऱ्याची झुळूक तुला विझवू शकते. पण ते आकाशातले स्वयंभूत तारे बघ, ते कायम प्रकाश देत राहतात आणि कितीही वारा आला तरी ते कधीच विझत नाहीत. मला असं वाटतं की दुसऱ्याचा आधार घेऊन दुसऱ्याने पुन्हा पुन्हा पेटवून ती छोटीशी पंटी होण्यापेक्षा स्वयंभूत तारे व्हावं. आणि खरंच ही सगळी मंडळी अशी आहेत की स्वतःच्या हिमतीवर आपापला मार्ग ते चालतायत. हे जे स्वयंप्रकाशी तारे आहेत त्यांची ही गोष्ट आहे. आणि हे शाळेमधलं शेंडेफळ हे अगदी म्हणजे इल्लू इल्लू पिल्लू ग अजून भलत टिल्लू ग असं येते. शशिकांत, काय तू सगळ्यांचा खूप लाडका आहेस ना रे? हो. सगळे लाड करतात? हो. म्हणजे काय काय करतात रे? म्हणजे उचलून घेतात वगैरे. तुला चालायला कंटाळा येतो का? नाही, तरी उचलून घेतात. तरी उचलून नेतात? म्हणजे तू खरा लाडका आहेस रे, त्यांना मज्जा येते तुला उचलायला म्हणून. हो ना? हा, त्यांना आवडतो मी. त्यांना तू आवडतोस, तो आहेसच गोड तेवढा आवडण्यासारखा. तो आज काहीतरी छान म्हणून दाखव ना मला, गोड एक कविता. 1 2 1 2 पोलीस दादा होणार कोण, 3 4 3 4 रस्त्यावरती गर्दी पाठ, 5 6 5 6 मागे पुढे नीट पा, 7 8 7 8 चालताना मांडतात, 9 10 9 10 पोलीस दादाची आईट पा. वा वा वा, पोलीस दादाची आईट मध्ये तू तर पोलीस होणार आहेस का? हो. व्हेरी गुड. आता मला तुमची स्वप्न ऐकायची आहेत, बघायची आहेत. त्यामुळे या आठवड्याचा होमवर्क आहे, नीट ऐका. सगळ्यांनी मला पडलेलं स्वप्न या विषयावरचं एक सुंदर चित्र काढून आम्हाला पाठवायचंय. कुठे पाठवायचंय? या पत्त्यावर. मधली सुट्टी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. ईमेल आयडी आहे madlisutti@znetwork.com किंवा zmarathi@znetwork.com. वो सिकंदर दोस्तों कहलाता है, हरी बाजी को जीतना जिसे आता है. निकले हैं मैदान में जिस दिन हम झूम के, दिल बोले कि ये कदम चूम के. ओ निकले हैं मैदान में जिस दिन हम झूम के, दिल बोले कि ये कदम चूम के. नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है. ये गलियां अपनी, ये रास्ते अपने, कौन आएगा हमसे आगे, राह में हमसे टकराएगा जो, जाएगा वो घबरा के. यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रखे सबको अपने जेब के अंदर. अरे हमसे पंगा मत लेना मेरे यार, नहीं समझे